ओके, चालू झालेलं दिसतंय आता. Yes, sir. Now tell me, how do you take the meaning of this first sentence? I use computers. I use computers. मराठी अर्थ. मी कम्प्युटर यूज करतो, वापरतो. करेक्ट. मी कम्प्युटर वापरतो किंवा मी कम्प्युटरचा वापर करतो. हा, वापरतो किंवा वापर करतो, राईट? Yes, sir. हा. Yes. So which kind of action is this? ही कसली क्रिया आहे? Habitual. Correct. Correct. It is habitual action. It is repeated action. It is frequent action. सवय. करेक्ट. मग ते आपण शिकलो. याच्यामध्ये शिकलो निगेटिव्ह मध्ये की आय डोंट यूज कम्प्युटर्स. मराठी अर्थ? मी कॉम्प्युटरचा वापर करत नाही. करेक्ट. मी कम्प्युटर्स वापरत नसतो किंवा मी कम्प्युटर्स वापरत नाही. म्हणजेच कम्प्युटर वापरणं ही माझी सवय नाही. करेक्ट. व्हेरी गुड. नाव द थर्ड कन्स्ट्रक्शन, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. डू आय यूज कम्प्युटर्स? कॉम्प्युटर वापरतो. तू कॉम्प्युटर वापरते का? मी कम्प्युटर वापरतो का? करेक्ट. मी कम्प्युटर वापरतो का? है की नाही? प्रश्न तयार होण्यासाठी काय म्हणावं लागेल शेवटी आपल्याला? का. हा. वापरतो का? अभ्यास करतो का? जेवण करतो का? कळते का? Yes. बघा, तसंच मी म्हणतोय कळतंय का? समजते का? राईट? होय. तुम्ही म्हणता होय समजतंय किंवा नाही समजत नाही वगैरे. बिकॉज दीज आर वर्बल क्वेश्चन्स. आर यू क्लिअर? Yes. मग आता पुढे जाऊयात. फोर्थ कन्स्ट्रक्शन, डोंट आय यूज कम्प्युटर्स? मी कॉम्प्युटर वापरत नाही का. कॉम्प्युटर वापरत नाही का? करेक्ट. व्हेरी गुड. मी कम्प्युटर वापरत नाही का? नाही का? हा, म्हणजेच मला ती सवय नाही का? नाही का? हा, कदाचित असू शकते नसू शकते. होय, तू कम्प्युटर्स वापरतोस. नाही, तू कम्प्युटर्स वापरत नाहीस. क्लिअर? हा. नाव लेट अस गो अहेड फॉर द फिफ्थ कन्स्ट्रक्शन which we have discussed in our last lecture, that is affirmative passive. त्यालाच आपण कसला प्रयोग म्हणतो? पॅसिव्ह व्हॉइस. हा, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कसला प्रयोग? कर्तरी की कर्मणी? कर्तरी. नाही, कर्तरी तर हे का यामध्ये आहे. कर्तरी बघा, आपण ज्या या रचना शिकलो की नाही, या रचना मी ज्या हायलाइट केलेल्या आहेत त्या कर्तरी प्रयोगामधल्या आहेत. कर्ता हा वाक्याच्या सुरुवातीला असला की कर्तरी प्रयोग. सोपं लक्षात ठेवायचं. सब्जेक्ट, प्रोनाउन हे वाक्याच्या सुरुवातीला असेल, नाउन हे वाक्याच्या सुरुवातीला असेल तर तो कर्तरी प्रयोग. आणि सुरुवातीला ऑब्जेक्ट असेल, कर्म असेल तर तो कर्मणी प्रयोग. करेक्ट. त्यालाच आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणायचं इंग्लिशमध्ये. काय म्हणायचं? पॅसिव्ह व्हॉइस. हा, मग इथं आपण शिकतोय अफर्मेटिव्ह पॅसिव्ह, म्हणजेच त्याच्यामध्ये नकारात्मक सेन्स नाही आणि ती रचना पॅसिव्ह आहे. मग आपण बघा, मदत म्हणून ही रचना घेतली होती वरची खाली इथं समजून घेण्यासाठी. मग ही जी हायलाइट केलेली रचना आहे, वेदर इट इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस और पॅसिव्ह व्हॉइस? ऍक्टिव्ह व्हॉइस. Active voice. Why is it in active? You can see here. प्रोनाउन आहे पहिल्यांदा. Correct. Pronouns आहेत सुरुवातीला. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे सूत्र आहे याच्यामध्ये. आर यू क्लिअर? येस और नो? येस सर. हा, म्हणून याला आपण कर्तरी प्रयोग म्हणायचं. आता हे कसं ट्रान्सफॉर्म करायचं हे आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलेलो आहे. बेसिकली वी हॅव टू आयडेंटिफाय द ऍक्शन डिनोटिंग मेन वर्ब फ्रॉम गिवन सेंटेन्स. मग ते इथं कोणतं आहे या वाक्यामध्ये? ऍक्शन डिनोटिंग मेन वर्ब यूज. करेक्ट. मग त्याला आपण कोणता प्रश्न विचारला? व्हॉट. उत्तर कोणतं मिळालं?
कॉम्प्युटर कम्प्युटर. कॉम्प्युटर. करेक्ट. हे या वाक्यामधलं काय आहे? कर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे. करेक्ट. कर्म आहे. ते आपण कुठे घेतलं खाली? पहिल्यांदा पहिल्यांदा. स्टार्टिंगला. परत आपण ऑब्जेक्टच्या वचनानुसार आहे की नाही, ऑब्जेक्टचं वचन एक आहे की अनेक आहे याच्यावरून आपण हे क्रियापद डिसाइड केलं. राईट. येस सर. हा. त्याच्यानंतर ऍक्शन डिनोटिंग जे मेन व्हर्ब आहे दिलेल्या वाक्यातलं त्याचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म दॅट इज MP3 घेतला. राईट. त्याच्यानंतर कोणता शब्द घेतला? बाय. बाय. आणि या सगळ्या सब्जेक्टचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म घेतला प्रोनाउनचा. आपण मागे सब्जेक्टिव्ह फॉर्म, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म, पॉझेसिव्ह फॉर्म, रिफ्लेक्सिव्ह फॉर्म हे शिकलो की नाही? सगळ्यांच्या लक्षात आहे की परत एकदा दाखवते मी तुम्हाला? सांगा की, दाखवा म्हणा सर. दाखवा. हा, असं म्हणायचं. मला आवडतं तसं म्हटलेलं. लगेच दाखवतो. हा, ओके. बघा, दिसते माझी स्क्रीन? हा, मी आता वर जातोय बघा. आहे की नाही हे ऑब्जेक्ट? हे बघा, आहे की नाही हे? हा. किंवा आपण मराठीमध्ये जो शिकलोय तो मी शेअर करतो तुमच्याशी सो दॅट यू विल अंडरस्टँड. ओके. दिसते स्क्रीन? येस सर. हा, याच्यामधले हे जे आहेत की नाही मी हायलाइट करतोय ते सगळे बघा हायलाइट केलेले ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आहेत की जे बाय नंतर येतात, बाय या शब्दानंतर येतात. क्लिअर? कोणत्या वॉइस मध्ये? कोणत्या वॉइस मध्ये? पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह वॉइस मध्ये. करेक्ट. बाय मी, बाय अस, बाय यू, बघा, बाय हिम, बाय हर, बाय इट, बाय देम. किंवा बाकीचे जे सगळे आहेत, बाय समवन, बाय समबडी, बाय एव्हरीवन, बाय एव्हरीबडी. राईट. हा, हे पण येऊ शकते. बाय रोहन, बाय महेश, बाय सीता, बाय माय टीचर. आर यू क्लिअर? हा, कोणाकडून ती क्रिया केली गेली किंवा केली जाते त्याच्याकडून किंवा त्याचं नाम किंवा प्रोनाउन हे तिथे येईल शेवटी बाय नंतर. आर यू क्लिअर? क्लिअर? हा. नाव लेट अस गो बॅक टू अवर मेन पॉइंट ऑफ डिस्कशन. आर यू हिअर? येस सर. मग बघा आता हे जे आहे हायलाइट केलेलं ते मी डिलीट करून टाकतोय आणि हे आपलं अफर्मेटिव्ह पॅसिव्ह असेल. क्लिअर? मग मला आता असं म्हणायचं आहे की कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जात नाहीत किंवा वापरण्यात येत नाहीत, तर मला काय करावं लागेल? निगेटिव्ह आरंट. करेक्ट. व्हेरी गुड. मला या आर नंतर नॉट टाकावं लागेल किंवा नॉट. आरंट. क्लिअर? कम्प्युटर्स आर नॉट युज्ड बाय मी. कम्प्युटरचा माझ्याकडून वापर केला जात नाही किंवा नसतो. राईट. म्हणजेच मी कम्प्युटर वापरत नसतो. आय डोंट यूज कम्प्युटर्स. कम्प्युटर्स आर नॉट युज्ड बाय मी. क्लिअर? येस सर. नाव बघा, आता ही परत रचना मी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. काय फरक होईल, काय बदल होईल ते तुम्ही सांगायचं. पॉझिटिव्ह, पॅसिव्ह, व्हर्बल, क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चन आहे आर कम्प्युटर्स यूज बाय मी. आर कॉम्प्युटर्स युज्ड बाय मी. करेक्ट. आय एम व्हेरी हॅपी यू हॅव अंडरस्टूड. ओके. आर कम्प्युटर्स आता स्मॉल असेल. ऑल कम्प्युटर्स युज्ड बाय मी. वाक्याच्या शेवटी कोणता पंक्च्युएशन मार्क असेल? क्वेश्चन मार्क. करेक्ट. प्रत्येकाच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे की नाही? माझ्याकडून वापरले जातात का, तुझ्याकडून वापरले जातात का, त्यांच्याकडून वापरले जातात का, या विद्यार्थ्यांकडून वापरले जातात का, कोणाकडून का असेना. आर यू क्लिअर?
Yes, sir. मग समजा हा प्रश्न आहे, तर याची उत्तर काय असू शकतात? बघू तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. या हायलाइट केलेल्या प्रश्नाची उत्तरं कोणती आहेत? Yes. Yes, sir. येस असेल तर Affirmative passive. Correct. Computers used by me. Affirmative व्हेरी गुड. येस असेल तर अफर्मेटिव्ह पॅसिव्ह, नो असेल तर Negative. Negative passive. निगेटिव्ह पॅसिव्ह. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. म्हणजेच हा जो हायलाइट केलेला प्रश्न आहे त्याची ही आणि ही उत्तर आहेत. कळतंय? Yes, sir. बघा, कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जातात का? हो. कम्प्युटर्स आर युज्ड बाय मी. Used by कम्प्युटर्स me. माझ्याकडून वापरले जातात. जातात. हा, अनेक आहेत ना, त्याच्यामुळे जातात. एक असेल तर जातो. जात. हा. परत कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जातात का? नाही. कम्प्युटर्स आर नॉट युज्ड बाय मी. कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जात नाही. नाहीत. क्लिअर? Yes, sir. हा. आता बघा, ही रचना मी 7वी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. काय फरक होईल तुम्ही सांगायचा. मला आता असं म्हणायचंय. Aren't computers used by me? Very good. Computers used by me. Aren't computers used by me? Used by me. करेक्ट. मराठी अर्थ काय असेल? कम्प्युटर्स Computers माझ्याकडून वापरले जात नाहीत का? करेक्ट. नाहीत का? करेक्ट. कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जात नाहीत का? नाही. कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जात नाहीत किंवा हो, कम्प्युटर्स माझ्याकडून वापरले जातात. उत्तर कोणते असतील? परत Negative passive or positive passive. कसे? करेक्ट. 5वी आणि 6वी रचना. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. हा. आता WH क्वेश्चन्स बघा. आता या WH क्वेश्चन्स कडे जाण्यापूर्वी तुम्हाला अजून एक मॅजिक सांगतो, जादू. ओके, तर ती जादू कोणती आहे बघा. आता मी हे साईज कमी करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, पहिली जी रचना आहे अफर्मेटिव्ह, राईट? त्याच अर्थाची कोणती रचना आहे? Affirmative passive. करेक्ट. व्हेरी गुड. है की नाही? परत दुसरी जी रचना आहे, ओके, मी यांना वेगळा कलर देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ग्रीन ग्रीन दिसतोय. ओके, दुसरी जी रचना आहे त्या अर्थाची कोणती रचना आहे? Negative passive. Negative passive. व्हेरी गुड. आता यांना एक वेगळा कलर देतोय. ओके, हा देतोय. ओके, ठीक आहे. आता तिसरी रचना आहे त्या अर्थाची कोणती रचना आहे? Positive passive verbal question. सगळ्यांना पटतंय का? हे सगळ्यांना कळतंय का? Yes, sir. Yes, sir. हा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर चौथी जी रचना आहे त्या अर्थाची कोणती रचना आहे? Negative passive verbal question. करेक्ट. तर बघा, हे असं कॉम्बिनेशन आहे. तर ते सेंटेन्स कन्स्ट्रक्शन नंबर 1 ते 4 चे जे अर्थ आहेत ते 5 ते 8 चे आहेत सिक्वेन्शियली. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, हा. sir. फक्त सांगण्याच्या पद्धती पहिल्या 4 मध्ये कर्तरी प्रयोगातल्या आहेत आणि पुढच्या 4 मध्ये कर्मणी. कर्मणी प्रयोगातल्या. कर्मणी. हा, म्हणजेच पॅसिव्ह वॉइस मधले. क्लिअर? Yes, समजतंय? sir. Yes, sir. हा. नाव लेट अस गो टू WH क्वेश्चन्स. सांगा मला आता कोणते कोणते WH क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. पहिला प्रश्न सांगा. बघा,
मी एक सारखं प्रश्न विचारणारा माणूस आहे, राईट? आणि कोणीतरी कम्प्युटर वापरते हे मला कळालं, तर मी म्हणतो कोण वापरतंय, काय वापरतंय, कधी वापरतंय, कोणते वापरतंय, किती वापरतंय, आहे की नाही? अजून का वापरतंय, कसं वापरतंय, करेक्ट? कळतंय का? Yes, मग माझे हे सगळे प्रश्न व्हॅलिड आहेत की नाहीत? Yes, sir. हा. Yes, sir. मग हे आपल्याला बेसिकली समजलं पाहिजे, लक्षात. मग सांगा मला पहिला प्रश्न कसा असेल तुमचा? कोण कम्प्युटर्स वापरतो? Who use computer? करेक्ट, हु यूज कॉम्प्युटर्स. कॉम्प्युटर. आणि याचे उत्तर कोणते असतील मग? आय, वी, यू, दे, ऑल, दीज, दोज, सम, अ फ्यू, मेनी. हिशी नाही, हिशी साठी दुसरा प्रश्न आहे माझा. बघा येणार आहे तो प्रश्न पुढं. मला आता ह्या पहिल्या प्रश्नाचा निगेटिव्ह प्रश्न सांगा. Who didn't डिडंट म्हणणार की डोंट म्हणणार? don't डिडंट का नाही म्हणायचं? कोणता काळ आहे हा? present simple Present. Correct. मग इथे मी फक्त शब्द टाकतोय डोंट. Who don't use computers? I don't use computers. We don't use computers. They don't use computers. Are you clear? Yes, sir. हा. आता माझा प्रश्न हा थर्ड पर्सन सिंग्युलर बाबतीतचा आहे, तर मी प्रश्न कसा कॉइन केला पाहिजे? who does use computers आणि who Correct. doesn't use computers. Who does use असं म्हटलं काय, आणि किंवा who uses uses हा कॉम्प्युटर्स. मग सांगा उत्तर कोणते असतील मग? he she करेक्ट, She, ऑल she. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स, राइट? Someone, somebody. He, she, it, someone, somebody, no one, nobody, everyone, everybody, this, that. Clear? Yes, sir. हा. Yes, sir. आता मला या प्रश्नाचा, हायलाइट केलेल्या प्रश्नाचा निगेटिव्ह प्रश्न सांगा. कोण कम्प्युटर Doesn't. वापरत नाही? Does not. Correct. Who does not use computers? Correct, very good. Who doesn't or does not Does use not. computers? And which will be the possible answers? All third person singular pronouns. He doesn't, she doesn't, it doesn't, someone doesn't. Clear? Yes. Yes, हा. sir. ठीक आहे. आता कोण वापरतं त्याच्याबद्दल आपली चौकशी झाली आहे की नाही? आता काय वापरतं त्याची चौकशी करायची आहे आपल्याला. हा? कसं कसं म्हणताय, काय काय म्हणताय सांगा. व्हॉट? मी काय वापरतो असं मला म्हणायचं. समजा मी काय वापरतो, तू काय वापरतोस? what we use. हा? नाही. सपोर्टिंग वर्ब घ्या ना, योग्य आहे ते. दोन सपोर्टिंग वर्ब आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कोणते आहेत? वर बघितले आपण सगळे. हे सिंपल प्रेझेंट टेन्स डिनोटिंग ऍक्शन्स मध्ये दोन सपोर्टिंग वर्ब्स आहेत. आपण वर शिकलोय सगळीकडं. कोणते आहेत ते घ्या या वॉट नंतर. What do you use? करेक्ट. व्हॉट डू you use. आय, use? वी, है की नाही? Yes, हम्म. sir. आय, वी, यू वगैरे बाकीचे सगळे यूज, है की नाही? व्हॉट डू आय यूज, व्हॉट डू यू यूज, व्हॉट डू वी यूज. I use computer. आता बघा, एक तुम्हाला पटणारा प्रश्न मी विचारतो. व्हॉट डू वी यूज फॉर आवर ऑनलाईन लेक्चर्स? दररोज काय वापरतो आपण आपल्या ऑनलाईन लेक्चरसाठी? काय वापरण्याची आपल्याला सवय आहे? Mobile. मोबाईल. हा, मग तुमचं उत्तर कसं असेल?
I use I use I mobile use Correct. for I use online lecture. mobile for Mobile in online lectures. online lecture. Correct. किंवा we use mobiles, smartphones for online lectures. Online lecture. बरोबर आहे की नाही? सवयीची क्रिया आहे की Yes, नाही? दररोज आपण तेच वापरतो की नाही? yes, sir. Yes, sir. हा, लक्षात घ्या. आता मला या 5व्या रचनेचा निगेटिव्ह प्रश्न सांगा. आता ह्यांना मी खाली शिफ्ट करतोय खालच्या पेजवर. हा, सांगा आता. What don't I use? हम्म, What don't I use? करेक्ट. व्हॉट डोंट आय यूज. मग समजा मी स्मार्टफोन वापरतोय आणि पीसी वापरत नाही लेक्चरसाठी किंवा टॅबलेट वापरत नाही, तर मी काय म्हणेल मग? I use only. I don't use tablet. करेक्ट. आय डोंट यूज Use टॅबलेट. tablet. करेक्ट. टॅब जे काय असेल ते पीसी वगैरे. व्हॉट डोंट आय यूज फॉर ऑनलाईन लेक्चर्स? आय डोंट यूज टॅबलेट फॉर ऑनलाईन लेक्चर्स. आय डोंट यूज पर्सनल कॉम्प्युटर, डेस्कटॉप कॉम्प्युटर फॉर ऑनलाईन लेक्चर्स. आय यूज ओनली स्मार्टफोन. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. नाव द नेक्स्ट कन्स्ट्रक्शन. आता मला जाणून घ्यायचं आहे Yes, sir. थर्ड पर्सन सिंग्युलर बद्दल. तो काय वापरतो, ती काय वापरते, कोणीतरी काय वापरतं, प्रत्येक जण काय वापरतो. What does he use? What does he use? व्हेरी गुड. व्हॉट डज. Does he use? आता आपण एक सॅम्पल म्हणून ही घेतलं त्या ग्रुप मधलं, राईट? Yes, sir. व्हॉट डज ही Yes, यूज. sir. उत्तर काय असेल? He uses computer. करेक्ट. परत या सगळ्या प्रश्नांची उत्तर कुठं आहेत? आपल्या वरच्या रचनामध्ये. या कळतंय का? Yes, Yes or sir. no? Yes, sir. हा, लक्षात घ्या. sir. तुमचा प्रश्न व्हर्बल क्वेश्चन असो की डब्ल्यूएच क्वेश्चन असो, हीच उत्तर आहेत, अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह. क्लिअर? Yes, sir. हा, ओके. नाव नेक्स्ट. आता तो काय वापरत नाही असं मला विचारायचं आहे. What doesn't he use? करेक्ट. थोडा फरक इथे करायचा. व्हॉट डझंट ही यूज. Doesn't मग त्याचं he उत्तर काय use? असेल? ही डझंट यूज Computer. कम्प्युटर. ही डझंट यूज टॅबलेट. Computer. जे काय असेल ते. क्लिअर? Yes, sir. हा, माणूस काही केवळ कम्प्युटर टॅबलेटचाच वापर करत नाही, अजून अशा जगातल्या अनेक साऱ्या वस्तूंचा वापर करतो. बरोबर आहे की नाही? त्या वस्तूचं नाव घ्या इथं, तुम्हाला हवा तो अर्थ मिळवा. नाहीतर आयुष्यभर सरांनी कॉम्प्युटर आणि टॅबलेट शिकवलंय तेच म्हणत बसायचं नाही. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. नाव आता माझी चौकशी अजून वाढली बघा. आता मला विचारायचं आहे कधी वापरतो. बघा, मी खूप चौकशी करणारा माणूस आहे. सांगा. वापरतो ठीक आहे, पण कधी वापरतो? मैं कंप्यूटर When कब do यूज you करता हूँ? हाँ, when. When do you use computer? करेक्ट. यू घ्या, आय घ्या, दे घ्या, कोणते का असेना, यूज कॉम्प्युटर Computer. किंवा कॉम्प्युटर. ओके. कधी वापरतो सांगा. उत्तर काय असेल मग याचं? सवयीची क्रिया आहे म्हटल्यानंतर रोज वापरतो. हा, प्रेरणा वानखेडे, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. परत एकदा सांगा. Every day. हा, करेक्ट. एव्हरी डे, ऑफन, डेली, युजली, Morning. इन द मॉर्निंग, Morning. इन ईच मॉर्निंग. है की नाही? एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, ट्वाइस इन अ डे, थ्राइस इन अ डे, 4 टाइम्स इन अ डे. कळतंय का? ज्या ज्या
शब्दामधून फ्रिक्वेन्सी व्यक्त होते ते सगळे शब्द इथं उत्तर म्हणून येतील. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा. ओके. आता मी कधी वापरत नसतो ते सांगा बघू. When do not you use computer. करेक्ट. वेन डोंट यू यूज कॉम्प्युटर. Computer. तू कॉम्प्युटर्स केव्हा वापरत नाही? तर म्हणू शकता की नाही, जेव्हा जेव्हा मी झोपेत असतो तेव्हा तेव्हा वापरत नसतो. येस ऑर नो? Yes. हा. Yes, sir. कोणच वापरत नसते. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. बरोबर आहे की नाही? हॅबिच्युअल एक्सपिरियन्स आहे. क्लिअर? Yes, sir. हा. नाव आता बघा, अजून मला चौकशी करायची आहे. माझी चौकशी काय संपत नाही बघा. वापरतो तर ठीक आहे, पण कुठं वापरतो? कारण माझं एक ठिकाण असते बघा, कोणतं तरी. Office. करेक्ट. ऑफिस असू शकते, घर असू शकते, घरातली एक विशिष्ट College. रूम असू शकते, कॉलेज असू शकते, Library. कुठला कॉर्नर असू शकते, आहे की नाही? लायब्ररी असू शकते. बरोबर आहे. हा. हॉस्पिटल असू शकते, कंपनी असू शकते, रस्त्यावर असू शकते, मे बी. विसरलो. असू शकते कोणाचं तरी मन रस्त्यावर बसल्यावरच जास्त लागत असेल. विसरलो. तर तिथं वापर होऊ शकतो. मग कसं म्हणणार? कोणतं सपोर्टिंग व्हर्ब घेऊ मी इथं? Do you करेक्ट. वेअर डू यू use Use computer. हा, मोठ्यानं बोलायचं एकदम आत्मविश्वासानं. वेअर डू यू यूज कॉम्प्युटर्स? आय यूज कॉम्प्युटर्स इन माय होम. क्लिअर? Yes. हा. Clear. Yes, sir. आता पुढचा प्रश्न आहे बघा. माझी चौकशी संपत नाही. मला आता थर्ड पर्सन सिंग्युलर बद्दल प्रश्न विचारायचा आहे. मग मी आहे ते कॉपी करतो. Where does he use? करेक्ट. वेअर Does डज he ही use? करेक्ट. वेअर डज ही यूज कॉम्प्युटर्स? मग तुम्ही म्हणाल ही युजेस कम्प्युटर्स ॲट हिज ऑफिस, At his library. ॲट हिज Yes. लायब्ररी, इन द किचन. मे बी. कारण सवय असते, सगळं खात खातच कम्प्युटर वापरायचं. असू शकते. येस नो? Yes, sir. हा. परत मला अजून चौकशी करायची आहे. आता कोणती चौकशी करू मी? कम्प्युटर्स वापरतो ठीक आहे, पण कोणता? ओके, कशासाठी वापरतो? ठीक आहे, तुमचा प्रश्न घेऊया. करेक्ट. कशासाठी वापरतो? काय काम असतं तुझं? आहे की नाही? आपलं असतं की नाही असतं? काय काम असतं तुझं तिथं? कशासाठी वापरतो? बिनकामाचं, आहे की नाही? हा. मग कसं म्हणणार? Why do you use computer? करेक्ट. मग तो सांगेल, काय सांगेल? ऑफिसच्या कामासाठी. हा, ऑफिसच्या कामासाठी. Online lectures attend हा, पण ते मला पूर्ण वाक्यात सांगा, आपल्या वरच्या अफर्मेटिव्ह रचनेची मदत घेऊन. I use computer for I use computers for व्हेरी गुड. online lectures. करेक्ट. आय यूज कॉम्प्युटर्स फॉर ऑनलाईन लेक्चर्स, फॉर अटेंडिंग ऑनलाईन लेक्चर्स. बरोबर आहे तुमचं. कळलं? Yes, sir. आता माझी चौकशी ही एका तिसऱ्या व्यक्तीबद्दल आहे, थर्ड पर्सन बद्दल आहे. Does you? हा. वाय डज She use He computer. use Correct. computer. ही यूज कॉम्प्युटर्स? He use computer. हा, तो कॉम्प्युटर्स का वापरतो? He use computers For attending online Correct. online lecture. Correct. Very good. He uses computers for online lectures. He use computer for his work. Correct. He uses computers for his work, for playing games. Yes or no? Yes, sir. Yes, हा. sir. आता पुढे अजून चौकशी आहे. माझे काही प्रश्न संपत नाहीत, है की नाही?
कॉम्प्युटर वापरतो ठीक आहे, पण कोणता कॉम्प्युटर वापरतो? Which do you use computer? करेक्ट. विच कॉम्प्युटर्स हे आहे तसं मी कॉपी करतोय. Computers कॉम्प्युटर्स डू do आय यूज Use. किंवा आय वी यू काही म्हणा तिथं, आहे की नाही? विच कॉम्प्युटर्स डू यू यूज? डू दे यूज? I use All Dell these. company computer. Correct. I use computer of Dell brand, Dell company, right? Yes. हा. आता मला परत थर्ड पर्सन सिंग्युलर बद्दल हाच प्रश्न विचारायचा आहे. तर मी काय करेन? Does हा. he use? Correct. Which computers does he use? He uses the computers of HP Apple brand. brand. काय जे असेल ते, राईट? कोणता Yes. वापरायचा तो वापरत, फ्रीडम आहे तुम्हाला. ओके. हा. आता पुढं अजून मला चौकशी करायची आहे. वापरतो ठीक आहे, पण कसं वापरतो? नीट वापरतो की नाही? नाहीतर टाकशील बिग डाऊन, आहे की नाही? हा. मेथड, मॅनर जाणून घ्यायचे आहे. एखादी क्रिया करण्याची How मेथड do और मॅनर. you use हा. computer? How to use computer? हाऊ डू यू यूज कम्प्युटर्स? सांगा उत्तर काय असेल? वरचीच अफर्मेटिव्ह रचना, त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन. I use computers neatly. करेक्ट. व्हेरी गुड. आय यूज कम्प्युटर्स नीटली, प्रॉपरली, केअरफुली, राईट? विथ Yes. utmost Yes, care, sir. with proper care. With proper guidance. करेक्ट. विथ प्रॉपर गायडन्स असू शकते. बरोबर आहे की नाही? आता परत मला चौकशी करायची आहे की तो कम्प्युटरचा वापर कसा करतो किंवा ती कशी करते? How does You use How does she use computer? हाऊ डज शी यूज कम्प्युटर्स? आपलं असतं की नाही, हे कसं बी वापरते येड्यासारखं, हे सर म्हणतो की नाही? हा. मग ते येड्यासारखं काय असतं? तर मॅनर असतो, पद्धत असते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हा. Yes, sir. लक्षात घ्या. आता माझी चौकशी संपली का? नाही संपली. हा. हा. अजून चौकशी कशी करायची सांगा आता. वापरतो ठीक आहे, पण किती वापरतो? how many use Use computers? computers. हाऊ मेनी कॉम्प्युटर्स डू आय यूज? डू यू यूज? डू दे यूज? डू ऑल यूज? बरोबर आहे की नाही? 17व्यामध्ये हाऊ हा, डू बोला. यू यूज असं पाहिजे तिथं का नाही? हा. 17व्यामध्ये हाऊ डू यू यूज हा सॉरी, Use इथे राहिले. हा राहिले ते. खाली करेक्ट. पण राहिले 18व्या. मध्ये पण राहिले. हा करेक्ट. व्हेरी गुड. How does she हा use? बोलण्याच्या ह्याच्यामध्ये राहिलंय. बरोबर आहे तुमचं. यूज हे पाहिजे त्याच्यामध्ये. करेक्ट. अजून काय अडचण? नो सर. व्हेरी गुड. चला आता या 19व्या प्रश्नाकडे. हाऊ मेनी कॉम्प्युटर्स डू आय यूज? I use only one computer. Correct. Very good. I use only one computer. I use multiple computers, many computers, 2 computers, 10 computers. बरोबर आहे की नाही? हा. येस सर. लक्षात घ्या. आता मला हाच प्रश्न थर्ड पर्सन सिंग्युलर बद्दल विचारायचा आहे. ती कशी वापरते? तो कसा वापरतो? सॉरी, किती वापरतो? Does she? डूचं डज करतो आणि इथं कोणतं तरी प्रोनाउन घेतो थर्ड पर्सन सिंग्युलर, है की नाही? हाऊ मेनी कॉम्प्युटर्स डज शी यूज? She use 2 computers. करेक्ट. शी यूज नाही म्हणायचं, सी युजेस. Uses. Uses. एस किंवा एस प्रत्यय आला पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर आहे की नाही? Yes. हा. Yes, sir. करता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्याच्यासाठी
साध्या वर्तमान काळामध्ये ऍक्शन डिनोटिंग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एस और ES सफिक्स इज ऍडेड. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. माझी चौकशी संपली का? No. नाही संपली. ठीक आहे. आता कशी चौकशी करायची? आता काय राहिले? आता How much time? ड्युरेशन जाणून घ्यायचं, राईट? किती वेळ वापरतो, राईट? Yes, sir. Yes. करतो. हा, कसं विचारणार सांगा बघू. How many types you when you are use computer? हा, How? बघा मी काय करतोय बघा. No. Use computer कशाचा वापर केला मी? हाऊ लॉंग. long. हाऊ लॉंगचा वापर हा ड्युरेशन जाणून घेण्यासाठी आपण करत असतो. ड्युरेशन समजतं? ड्युरेशन. Yes. हा, मग तू किती काळ, किती वेळ हे जाणून घेण्यासाठी, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता फॉर हाऊ मच टाइम. फॉर You use computer. हा, फॉर हाऊ मच टाइम डू यू यूज कम्प्युटर्स. मी तुम्हाला विचारतोय फॉर हाऊ मच टाइम डू यू यूज स्मार्टफोन्स. तुम्ही म्हणाल Daily 5 hours. करेक्ट, डेली 5 hours. Clear? We use smartphones for daily 5 hours. Clear? Yes. Or 5 hours daily. Clear? Yes. अजून आता बघा, मी वापरतोय ठीक आहे हे सगळं, पण कधी कधी ते माझं नसतं, दुसऱ्याच वापरत असतो मी. Yes. बरोबर आहे की नाही? मग माझी चौकशी अजून वाढली. वापरतो ठीक आहे, पण कोणाचे वापरतो? Whose? हा, करेक्ट. Whose computer use you? Do you use? Use. Whose computers do you use? Whose smartphones do you use? I use computer for my bro. Correct. Computer of my bro, right? Of म्हणायचं किंवा my bro's computer. Clear? Yes. Yes, sir. Apostrophe S, my bro's computer or computer of my bro. Clear? Yes. Yes. कारण आपल्याकडे एक हे असते बघा गोष्ट, घडी मोडण्याची. माहिती आहे घडी मोडणी? हे सर ना उसने घेत असतं दुसऱ्याच नवीन आणलेलं घडी मोडायला. हे सर ना, तर ते इथं ऍप्लिकेबल आहे बघा. हा प्रश्न त्याला ऍप्लिकेबल आहे. आपण म्हणतो की नाटक दिवस दे की घडी मोडायला. सर ना, तर ते इथं ऍप्लिकेबल आहे. हा, आता मला हाच प्रश्न थर्ड पर्सन सिंग्युलरच्या बाबतीत विचारायचा आहे की कोणाचा कम्प्युटर वापरते, तो कोणाचा वापरतो, सांगा बघू. Does he? Does Does he use? she use? ही काय म्हणायचं ते म्हणा. Whose computers does he use? Whose computer does she use? उत्तर सांगा. ही My computer she use. हा, My computer. She use my computer. हा, she uses my computer. ही योग्य रचना झाली. असं म्हणायचं नाही माय कॉम्प्युटर शी युजेस. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, that formula should be followed. Okay, she uses my computer. Clear? Yes, sir. Disturb होते sir. हा, Disturb. डिस्टर्ब येतोय. प्लीज टेक केअर ऑफ युअर माइक. दोज हु आर नॉट टॉकिंग प्लीज म्यूट युअर सेल्फ. ओके, माझे प्रश्न संपले का इथं? नाही. ओके, तर मग आता तुम्हीच सांगा कोणता पुढचा प्रश्न आहे. What time? करेक्ट. ऍट व्हॉट टाइम, तेच आपण इथं घेतलंय बघा. बघा हे प्रश्न आहेत की नाही आपले. ऍट व्हॉट टाइम म्हटलं काय आणि व्हेन म्हटलं काय, घेतलं.
है की नाही? कधीपासून कम्प्युटर हा, वापरतात? व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण कधीपासून वापरतोय हा सेन्स इथं आहे का? पासूनचा सेन्स आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये शिकलोय. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आलेला आहे, हा. बरोबर आहे की नाही? Yes, इथं sir. हॅबिच्युअली होणाऱ्या, रिपीटेडली होणाऱ्या क्रियेबद्दल बोलतोय आपण. क्लिअर? येस सर. Yes. हा, मग Yes, सांगा sir. अजून कोण वापरतो, काय वापरतो, केव्हा वापरतो, कसा वापरतो, कोणाचं वापरतो, किती वापरतो, किती काळ वापरतो, अजून कसं वापरतो, काय वापरतो सांगा बघू. From which place did you bring the computer? हा, फ्रॉम विच प्लेस म्हणजेच काय? Where do you करेक्ट, वेअर डू use यूज computer? कम्प्युटर. अजून पण कोणता एखादा जरी प्रश्न असेल तर तो एकदा घासून बघायचा की अर्थ देतोय का. देत असेल तर बरोबर आहे, देत नसेल तर त्याला सोडून द्यायचं. क्लिअर? येस सर. Yes, sir. हा, मग बघा आता ही चौकशी किती प्रश्नांमधून आपण केली आहे? किती WH क्वेश्चन्स मधून? 23. 23. 23. ओके, ही चौकशी पॅसिव्ह मधून पण होते. सेम चौकशी, माहिती आहे का? बघा आता मी किती इंटरेस्टिंग आहे बघा हे. हू यूज कम्प्युटर्स, त्याचा मी पॅसिव्ह कसा करतोय बघा. बाय whom are computers used. आता याला पण एकच नंबर देतोय मी आणि याच्यावर लक्ष द्या तुम्ही. आता काय जाणवते बघा अर्थाच्या बाबतीत. कोणाकडून कम्प्युटर्स यूज केले जातात? करेक्ट. कोण कम्प्युटर्स वापरतो म्हटलं काय आणि कोणाकडून कम्प्युटर्स वापरले जातात म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ सेम. एकच, सेमच. बरोबर आहे की नाही? इंटरेस्टिंग आहे की नाही हे? Yes, sir. Yes, sir. येस, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आता हू डोंट यूज कम्प्युटर्स सांगा. आता याच अर्थाची रचना आता मी बघा हेच कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. काय फरक होतोय ते तुम्ही सांगायचं. Not. करेक्ट. Aren't. बाय whom Aren't. aren't Are not. computers used. Aren't. व्हेरी गुड. मग आता तुम्हाला इथे हे जाणवतंय की तुमची कन्स्ट्रक्शन, या दोन कन्स्ट्रक्शन्स या अर्थाच्या दृष्टीनं Same आहे. सेम आहेत. काळ पण सेम आहे. कोणता काळ आहे? Simple present. करेक्ट. Present. सिंपल प्रेझेंट टेन्स. आपल्याला आतापर्यंत फक्त हे शिकवलं गेलंय, आय इट अ मँगो, सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. येस और नो? तसं आहे का? Yes. किती आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? फॅक्ट आहे, ओनरशिप आहे, ह्या ऍक्शन्स आहेत. फॅक्ट मधले परत मल्टिपल 5 कन्स्ट्रक्शन्स आहेत. पोझिशन मधले मल्टिपल 5 कन्स्ट्रक्शन्स आहेत. ऍक्शन मधल्या एवढ्या सगळ्या रचना आहेत. एवढा सगळा स्कोप आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा, सिंपल टेन्सचा. हा सगळा स्कोप एकदा डोक्यात बसला मग इंग्रजी आलं म्हणायचं. राईट? Yes. Yes, sir. आता मला सांगा या तिसऱ्या अर्थाच्या रचनेचा किंवा तिसऱ्या अर्थाचा पॅसिव्ह वॉइस सांगा मला. कळलं की आता कसं करायचं ते? बघा मी परत हे कॉपी By करतो. whom? आरच्या जागेला इज वापरायचं. इज वापरायचं आरच्या जागेला. आता इथे कॉम्प्युटर्स आहेत बघा, इथे पण कॉम्प्युटर्स आहेत आणि इथे पण कॉम्प्युटर्स आहेत, मल्टिपल आहेत, है की नाही? त्याच्यामुळं हाच प्रश्न बरोबर आहे. बाय whom आर कम्प्युटर्स यूज? कम्प्युटर्स आर युज्ड बाय him, her, it, them, someone, somebody, no one, nobody, everyone, everybody. Clear?
Yes, sir. This Yes, person, sir. that person also. Clear? Yes or no? Yes, sir. हा, चला आता पुढे जाऊयात. हू डझंट यूज कम्प्युटर्स? हीच रचना असेल बघा. By whom aren't Correct. computers used? व्हेरी गुड. Aren't computers used? करेक्ट, परफेक्ट. बघा 4ला इथं मी परत 4 नंबर देतोय, तुमच्या लक्षात येईल. बघा 1ला 1, 2ला 2, 3ला 3. आता या सगळ्यांचा फॉन्ट साईज एकच करतो, म्हणजे अजून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. कळालं? Yes, sir. हा, आता पुढं व्हॉट डू आय वी यू यूज? मी काय वापरतो, म्हणजेच माझ्याकडून काय वापरले जाते. बरोबर आहे की नाही? मी काय वापरतो, माझ्याकडून काय वापरले जाते. तू काय वापरतोस, तुझ्याकडून काय वापरले जाते. Used. हा, What is used by me? व्हॉट इज यूज्ड By me. करेक्ट. By बाय me. मी, बाय अस, बाय यू, बाय हिम, बाय हर वगैरे. राइट? मेरे द्वारा किसका प्रयोग, किसका वापर किया जाता है. आर यू क्लियर? मेरे Yeah. द्वारा म्हणजे माझ्याकडून. क्लियर? Yes, sir. बघा याला परत मी एक फॉन्ट साईज करतोय, तुमच्या लक्षात येईल. त्याच अर्थाच्या आहेत त्या. कळते? इथं मग बाय मी ऐवजी बाय अस, बाय यू, बाय हिम वगैरे असेल. क्लियर? कळते का? Yes, sir. नाव पुढं व्हॉट डोंट आय यूज? बघा आता हे वरचंच आहे, फक्त याच्यामध्ये फरक करायचा आहे. Used aren't by me. What is not used by me? करेक्ट. व्हॉट इज नॉट यूज्ड Used बाय मी, किंवा व्हॉट इजंट isn't. यूज्ड बाय मी. बरोबर आहे की नाही? Hmm. हा, बघा आता यांना परत मी एकच फॉन्ट साईज देते, तुमच्या लक्षात येईल. परत व्हॉट डज ही यूज? What is used by him? करेक्ट. बघा हे मी परत वरचं कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय आणि याला 7वा नंबर देतोय आणि इथं फक्त हिम करतोय. आलं? व्हॉट डज ही यूज? व्हॉट इज युज्ड बाय हिम? तो काय वापरतो, त्याच्याकडून काय वापरले जाते. तो काय खातो, त्याच्याकडून काय खाण्यात येते. तो काय वाचतो, त्याच्याकडून काय वाचण्यात येते किंवा वाचले जाते. तो काय विकत घेतो, त्याच्याकडून काय विकत घेण्यात येते. बरोबर आहे की नाही? काय खटकतंय सर, असं कुठं असते काय? काय पण सांगा लागला वगैरे असं म्हणते का कोण? No, sir. हा, तसं वाटत असलं की विचारायचं अजून लगेच. ओके. समजलं हे? Yes, sir. Yes, sir. आता हे सांगा व्हॉट डझंट ही यूज? What is not used by him? करेक्ट. बघा वरचं कॉपी करतोय मी, इथं पेस्ट करतोय, याला 8 नंबर देतोय आणि व्हॉट इज नॉट यूज Not used. बाय हिम. बघा गंमत आहे की नाही भाषेची? आहे की नाही गंमत? Yes, sir. आणि गंमत मध्ये घोळ नाही बरं का, एकदम हार्मोनियस आहे गंमत. रिलेशन आहे, लॉजिक आहे, ते कॅच करता आलं पाहिजे. कळते का? Yes, कळते? sir. हा, पुढे आता व्हेन डू यू यूज कम्प्युटर्स? तू कम्प्युटर्स केव्हा वापरतोस? तुझ्याकडून When are computer used by you? हा, When are computers used by you? करेक्ट, परफेक्ट. बघा आता मी तुमचंच वाक्य इथे टाईप करतोय. व्हेन आर कॉम्प्युटर्स युज्ड बाय यू? समजते का? या दोन्ही रचनांचा अर्थ एक आहे का?
आहे की नाही? Yes, sir. हा, Yes, sir. करेक्ट. आता वेन डोंट यू यूज, हेच कॉपी करतोय, परत इथं पेस्ट करतोय, त्याला तोच नंबर देतोय, कारण ते अर्थाच्या दृष्टीने सेम आहेत. एक ऍक्टिव्ह मधला आहे वरचा, खालचा पॅसिव्ह मध्ये आहे. काय करू आता इथं? Aren't. करेक्ट. Not. When aren't computers used by you? When aren't computers used by you? असं म्हणण्याची सवय लागली पाहिजे की नाही आपल्याला? बघा, आपल्याला ते काहीतरी नवीन कधी न खाल्लेला पदार्थ खाल्ल्यासारखं वाटतंय की नाही? सर ना, Yes, sir. जसं बघा, एका 5 स्टार हॉटेलमध्ये आपण जातोय आणि काहीतरी समोर आणून ठेवलं जातं की जे आपण कधीच पाहिलेलं नसतं. सर ना, मग आता त्याला खायचं कसं खायचं? हाताने खायचं की तोंडाने खायचं? सर नो, अशी आपली अवस्था होते. तसंच याच्या बाबतीत होते. कारण का? इट इज द मॅटर ऑफ प्रॅक्टिस. इट इज द मॅटर ऑफ हॅबिट टू आवर माइंड. कळते का? म्हणून काय करायचं? म्हणून काय करायचं? हे इंग्लिश शिकायचं, त्यांचे मॅनर्स शिकायचे, त्यांच्या मेथड शिकायच्या, बोलण्याच्या, समजून घेण्याच्या. कळते का? ही Yes, वाक्य sir. पाठ करायची का? No. नाही पाठ करायची. फक्त शब्द बदलायचे आहेत या पॅटर्न मध्ये. कळते? Yes, sir. हा, मग आपली अजून चौकशी भरपूर आहे. दिसते चौकशी? Yes, sir. हा, ही सगळी चौकशी पॅसिव्ह मधून होऊ शकते. कळते का? पण टाइम आपल्याला परमिशन देत नाहीये पुढे जाण्याची. थांबायचं? Yes, sir. ओके. Yes, sir. आर यू गेटिंग इंटरेस्टेड इन दिस ऍक्टिव्हिटी? Yes, Yes, sir. sir. ओके, Sir. व्हेरी व्हेरी गुड. थँक्यू. आणि दुसरे एक सांगायचं आहे तुम्हाला, इथून पुढं ISC साठी वगैरे, सेकंड ISC असेल, थर्ड ISC असेल, तर त्याच्यासाठीचं सगळं मटेरियल तुमच्या टीचिंग डायरीमध्ये अपलोड केलेलं आहे. बघितले सगळ्यांनी? Yes. Yes, sir. Yes, sir. हा. Yes, sir. तुम्हाला लागणारे सॅम्पल क्वेश्चन पेपर्स पण अपलोड केलेले आहेत. ते पॅटर्न्स बघा, त्या पद्धतीनं त्या परीक्षा होतील. तर क्लिअर? ते assignment पण द्यायचं ना? हा, असाइनमेंट्सचं पण अपलोड केलेलं आहे 12. त्या पण लिहा एका सेपरेट नोटबुकमध्ये. आणि ते अपलोड करण्याची लिंक दिलेली आहे, आय थिंक. सर नो? Yes, Yes. sir. हा, तर Yes, sir. त्याच्यामध्ये ते अपलोड करा. आणि जसं जशा Okay, होतील तशा sir. 2-3 थोडा वेळ काढा, रोजचा 10-15 मिनिटं, 20 मिनिटं, आणि एक 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 टाकून द्या, किंवा एकदा झालं तर सगळं टाकून द्या. आर यू क्लिअर? Yes. Yes, sir. ओके. त्याच्या पलीकडे काही अडचण असेल विचारा, आय विल एक्सप्लेन. ओके. Yes, sir. Let us stop here for today. Have a nice day.